बातमी आहे महाराष्ट्राच्या वीरपुत्रांची। जम्मूतल्या नगरोटामध्ये दहशतवाद्यांशी लढताना धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्राच्या 2 सुपुत्रांना आज शेवटचा निरोप दिला जाणार आहे। पंढरपूरचे शहीद मेजर कुणाल गोसावी यांचं पार्थिव थोड्याच वेळात पुण्याहून त्यांच्या मूळ गावी वाखरी इथे नेण्यात येत आहे। तर तिकडे नांदेड जिल्ह्यातील जानापुरीचे शहीद लान्स नायक संभाजी कदम यांच्यावरही अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। नगरोटामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिलं आणि 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं। मात्र 9 भारतीय जवानांना वीरमरण आलं, ज्यामध्ये महाराष्ट्राचे 2 सुपुत्र आहेत। तर महाराष्ट्रातल्या 2 वीरपुत्रांना आज निरोप दिला जाणार आहे। आपण पाहू शकतोय पंढरपूर जवळचं वाखरी हे गाव। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। मंदार, वाखरी गावामध्ये काय वातावरण पाहायला मिळतंय आणि कधी पोहोचणार आहे गोसावी यांचं पार्थिव वाखरीला? प्राजक्ता, मी आता वाखरीमध्ये नाहीये, तर मी आता पंढरपूरमध्ये आहे, ज्या ठिकाणी कुणाल गोसावी यांचं घर आहे। दाळेआळी म्हटले जाते पंढरपूरमधील। कुणाल गोसावी यांचं पार्थिव आधी या ठिकाणी आणलं जाईल, या दाळेआळीमध्ये ते अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल आणि इथून काही किलोमीटर अंतरावरती वाखरीमध्ये गोसावी कुटुंबियांची शेती आहे, मळा आहे, त्या ठिकाणी गोसावी यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। परंतु त्याआधी त्यांचं पार्थिव इथं पोहोचणार असल्याचं समजल्यानंतर लोकांनी सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी केलेली आहे। मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पुण्याहून हे पार्थिव निघालेलं आहे। हेलिकॉप्टरनी ते सोलापूरला किंवा पंढरपूरच्या जवळ देखील एक हेलिपॅड आहे, त्या ठिकाणी ते पोहोचेल आणि त्यानंतर ते इथं आणलं जाईल। या दाळेआळीमध्ये साधारणपणे 1 ते 1.5 तासामध्ये हे पार्थिव पंढरपूरमध्ये या ठिकाणी पोहोचण्याची अपेक्षा आहे। इथं काही काळ ठेवल्यानंतर हे जे पार्थिव आहे त्याची अंत्ययात्रा सुरू होईल। पंढरपूरमधील काही भागातून ही अंत्ययात्रा निघेल आणि वाखरी या ठिकाणी पोहोचेल। प्राजक्ता, त्यांच्या कुटुंबियांशी काही बोलणं झालंच असेल, त्यांच्या मित्रांशी काही बोलणं झालं असेल? हो प्राजक्ता, साहजिकच सगळे शोकाकुल आहेत। कुणालचे जे वडील आहेत त्यांनी काल तीव्र संताप व्यक्त केलेला होता की हे किती दिवस चालणार, कारण सर्जिकल स्ट्राईक नंतर देखील सातत्याने अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले होत आहेत आणि आपले जवान, आपले सेना अधिकारी त्यामध्ये मृत्युमुखी पडत आहेत। सर्वांच्या याच भावना आहेत। अगदी 26 तारखेला कुणाल गोसावी पंढरपूरमधून त्यांच्या ड्युटीवरती हजर राहण्यासाठी गेलेले होते आणि अवघ्या काही दिवसांच्या मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे सैन्यासाठी लढताना, आपल्या देशासाठी लढताना। आपल्यासोबत त्यांचे वर्गमित्र आहेत। कोणत्या क्लासमध्ये तुम्ही सोबत होतात? किती वर्ष तुम्ही एकत्र काढलेली आहेत? क्लासमध्ये नव्हतो, पण मी त्यांच्या घराच्या बाजूलाच राहतो आणि कुणालचा खरोखर मनमिळावू स्वभाव होता। अगदी म्हणजे एखादा गरीब मुलगा असला तर तो स्वतः गरीब आहे आणि मी श्रीमंत आहे त्याचा अजिबात गर्व नव्हता आणि तो प्रत्येक टायमाला सगळ्या लहान मुलांना सोबत घेऊन जायचा। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की कुणाल चे जे घरचे लोक आहेत त्यांचे बरेच व्यवसाय आहेत, मात्र तरीही कुणाल सैन्यामध्ये का गेले? म्हणजे फक्त आवड म्हणून पहिल्यापासून NCC मध्ये होते, त्या आवडीतूनच ते सैन्यामध्ये गेले? नाही, आजोबांची इच्छा होती, त्यांच्या आजोबांची इच्छा होती आणि स्वतःही शाळेमध्ये सांगायचा की मला सैन्यात भरती व्हायची होती। अशा त्या इच्छेपोटी त्यांनी म्हणजे स्वतःची इच्छा त्यांनी पूर्ण केली सैन्यात जाऊन। 26 तारखेपर्यंत ते इथंच होते पंढरपूरमध्ये, म्हणजे तुमची भेट त्याच कालावधीमध्ये झाली असेल? हो हो, अगदी, कारण का 1 महिनाभर सुट्टीवर होता, 1 महिनाभर सुट्टीवर होता, दिवाळीच्या सुट्टीला आले होते। तुम्ही पण इथलेच आहात, याच ठिकाणी राहणारे आहात? कधी तुमची शेवटची भेट झाली होती? मी इथं महावीर दुकान भेट झालते, हे कटिंग करायला ते शिक्के गुरुवारी भेट झालते कटिंग करून। हा, तो मला म्हणले आता जाणार आहे, म्हणली येणार आहे परत, म्हणली मिळते। हा, आणि करीन करून बोल चांगला नेता होता। म्हणलं एवढी श्रीमंत असून कसं काय गेला म्हणलं तुम्ही? म्हणलं तुम्हाला मला देशाची सेवा करायची म्हणला, म्हणून मी गेलो म्हणलं। तर प्राजक्ता, कुणाल गोसावींच्या बाबत ही गोष्ट आपल्याला ध्यानात घ्यायला हवी की त्यांच्या घरच्या लोकांचे अनेक बिझनेस आहेत, मोठी शेती आहे, मात्र फक्त देशासाठी काहीतरी करायचं, सैन्यामध्ये जाऊन आपण देशरक्षणासाठी काम करायचं, देशासाठी लढायचं, या एवढ्याच भावनेने प्रेरित होऊन कुणाल गोसावी हे सैन्यामध्ये दाखल झालेले होते। NCC पासून त्यांना सैन्यातील या सगळ्या युनिफॉर्मची म्हणा किंवा लढाऊपणाची म्हणा आवड निर्माण झालेली होती आणि त्यातून ते सैन्यामध्ये दाखल झालेले होते। 26 तारखेपर्यंत इथं होते। अगदी
ताज्या आठवणी आहेत लोकांच्या या. आणि 26 तारखेला इथून ते त्यांच्या ड्युटीवरती हजर राहण्यासाठी गेलेले होते आणि आज त्यांचं पार्थिव पंढरपूरमध्ये परत येतं. मंदार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.